तर मंडळी, लोकशाहीचा उत्सव जो तो पार पडतो. राज्याच्या विधानसभा मतदानामध्ये दुबार मतदानाचं संकट देखील आहे आणि याबद्दल आवाज उठवलेला आहे नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर. आपण त्यांनाच विचारूयात की कशा पद्धतीने हे दुबार मतदान होऊ शकतं, तुम्ही काय शोधून काढलंय? मी नवी मुंबईमध्ये मतदार याद्यांवरती काम करत असताना आमच्या लक्षात आलं आणि आम्हाला माहित होतं हे असं इथे होणार आहे. आम्ही बघितलं ऐरोलीमध्ये आणि बेलापूर वॉर्डात तिथे 41,546 आणि बेलापूरमध्ये 31,686 म्हणजे किती 41,546 आणि कुठे म्हणाला दुसरीकडे बेलापूरमध्ये 31,686. हा बोला. ही नावं पाटण, वाई, कोरेगाव, कराड, सातारा, जुन्नर, आंबेगाव, भोर इकडे देखील आहेत. त्यांचा इकडचा यादी क्रमांक देखील माझ्याकडे आहे. माझ्याकडे तिकडचा त्यांचा यादी क्रमांक प्लस त्यांचा क्रमांक पण आहे. नावं सेम आहेत, इकडेही आहेत तिकडेही आहेत. ह्याच्यातली बरीच लोक त्यांची नाळ जोडलेली असते त्यांच्या गावाकडे, तर तिकडे जाऊन वोटिंग करतात. मग त्यांची इकडच्या वोटिंगचं काय होणार? मग हे कंप्लेंट मी इलेक्शन कमिशनला केलेली आहे काय, ह्याच्यावरती लक्ष द्या. हे तिकडे गेले काय, सिस्टमॅटिकली यांचं सर्व नाव नंबर सर्व स्टोर आहे, यांचा आय कार्ड रेडी असते, सर्व येऊन इथे बोगस वोटिंग करून जातात. प्लस ह्याच्यातले काही असे होतकरू असतात लोक जे तिकडे वोटिंग करतात, रात्री निघून जातात गावाला, तिकडे वोटिंग करून परत इथे काय विशिष्ट पक्षाला वोटिंग करायला येतात. त्यांची डिटेल मी घेतलेली आहे आणि तशी तक्रार इलेक्शन कमिशनला केली आहे. त्यांची नावासकट यादी दिलेली आहे आणि विनंती केली आहे त्यांना, काय नोटीसच दिली आहे. मी त्यांना सांगितलं तिकडचं सीसीटीव्ही फुटेज समावून ठेवा, इकडचं सीसीटीव्ही फुटेज समावून ठेवा. जर तो माणूस तिकडनं इथे आला परत तर रिअल टाइम डाटा शेअरिंग करा. तिकडे वोटिंग झालेल्या माणसाची डिटेल इकडच्या इलेक्शन ऑफिसला कळवा. ह्या लोकांनी तत्काळ त्याचा फोटो काढून ठेवला पाहिजे, त्याची कारवाई करावी. प्लस जर तो बोगस असेल त्याला एफआयआर अटक करून त्याला एफआयआर दाखल करावी, असं स्पष्ट त्यांना मी विनंती केलेली आहे. बरं, पण मग या विषयाला घेऊन आपण न्यायालयात देखील जाणार असल्याचं म्हटलंय. पण टेक्निकली तिथे हे कसं स्टँड होऊ शकतं? टेक्निकली असं स्टँड होऊ शकते, मी सीसीटीव्ही फुटेज समावून ठेवायला सांगितलं असल्यामुळे ते तिकडा सीसीटीव्ही तो न्यायालयात आम्ही दाखल करू. मी त्यांचं मोबाईल लोकेशन पण काढून घेणार कोर्टाच्या आदेशानुसार. प्लस इकडचा पण सीसीटीव्ही फुटेज ठेवणार आहे. एवढे पुरावे बस होतात आणि तो जेव्हा तो आत वोटिंग करायला जातो तर तिकडे त्याची सीसीटीव्ही फुटेजमध्ये टोटल रेकॉर्डिंग येणार आहे. ते सर्व रेकॉर्ड समोर ठेवलं सांगितलं आणि इलेक्शन कमिशनला सांगितलं तुम्ही रेकॉर्ड समोर नाही ठेवलं आम्ही तुम्हाला देखील पार्टी करू. आणि कोर्टाला एवढाच मुद्दा बस आहे का एकाच माणसाच्या नावाने दोनदा वोटिंग झाली, कोर्ट इमिजिएट दाखल करून. माझी उत्सुकता किंवा कुतूहल म्हणून बोटावर माणसाच्या शाही लागते. मग तुम्ही असं म्हणालात, बरोबर ना, तुम्ही असं म्हणालात की ते रात्री तिथं जातील, पहाटे तिथं मतदान करतील, पुन्हा बस पकडून ते इकडे येतील, इथं मतदान करतील. पण मग बोटावरच्या शाहीचं काय, ते कसं काय होणार? म्हणजे नेल पॉलिश रिमोट एका मिनिटात जाते, एका मिनिटात जातं, हे सहज शक्य आहे. अरे बापरे. बरं, मग तर मी त्या आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना देखील विनंती करतोय तुमच्या माध्यमातून, असं दुबार मतदान करायला येऊ नका. उद्या एफआयआर होईल, अटक होईल, गुन्हे तुमच्यावर दाखल होतील, तुमच्या परिवाराला सफरिंग होईल. राजकारणी लोक कोण कोणाला सोडवायला येत नसतात, तेव्हा आपली काळजी घ्या आणि असं काही करू नका. लोकशाहीचा उत्सव आहे, कुठेतरी एकाच ठिकाणी वोटिंग करा. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. मंडळी, लोकशाहीच्या उत्सवात मतदान हा आपला हक्क आहे, पण अशा पद्धतीने दुबार मतदान आणि तेही कुठल्या तरी लोभा आणि प्रलोभनाला बळी पडून करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. तो गुन्हा करू नका. लोकशाहीच्या उत्सवात आपल्या मतदानाचा हक्क बजावा, पण तो एकदाच. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.